तिथे उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलं। रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी काल भाजपला विचारला होता। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेंनी उत्तर दिलं। आम्ही मंदिर बांधा आणि तारीखही सांगितली असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। केंद्र के गृह मंत्री जी ने कहा कि हम अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलल्ला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे। क्या रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? हाँ, रामलल्ला आपकी प्रॉपर्टी है? अरे कितने साल हो गए, सालों से चलते आ रहे हैं, जय श्री कृष्ण जय श्री राम। आप तो अभी अभी आए हो और अब तो अभी ऐसे लगने लगा कि जय श्री राम या जय बजरंगबली की जय बोलेंगे तो सारे हिंदू हमारे साथ आ जाएंगे। और यही फर्क है उनके हिंदुत्व में हमारे शिवसेना के हिंदुत्व में। हमारा हिंदुत्व कैसे है? हृदय में राम और हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है। आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू। अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत आहे। त्याला काय अक्कल आहे बाबा? त्याला म्हणा भाजपची प्रॉपर्टी नाही, राम देव आहे, तो सगळ्यांची प्रॉपर्टी होऊ शकतो, पण त्या रामाची आठवण आणि मंदिर हे भाजपने बांधलं। आता जनता ठरवेल त्याचं श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल। तर उद्धव ठाकरेला रेडी गेम सारखं काही पण विकृतपणे बोलण्याची काही गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।